लक्ष द्या. आज आपण बेरीज बघायची. हां, कुठल्याही संख्येची, ती 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी संख्येची आपण बेरीज बघायची. तर बेरीज करत असताना काय करायचं आहे, आता या संख्या मी दिलेल्या आहेत, या 2 संख्येची बेरीज करत असताना आपण काय करायचं बघा. पहिल्यांदा ज्या संख्या आहेत, तुम्हाला असं येत नाही ना तोंडी, तुम्ही एकाखाली एक संख्या मांडायची. आता एकाखाली एक मांडत असताना कसं मांडायचं आहे, समजा ही पहिली संख्या मी मांडली 34. ही 34, यामध्ये किती मिळवायचे, 789 मिळवायचे. आता मी ही दुसरी संख्या लिहिताना कसं लिहायचं आहे, तर एकक स्थानाखाली एकक स्थानाचा अंक लिहायचा आहे आपल्याला. 4च्या खाली 9 येणार, 8 कुठे येणार आहे, 3च्या बरोबर खाली येणार. आता 7, आता इथं काय नाही आहे म्हणजे इथं काही येईल, 0 येईल किंवा नाही घेतलं तरी चालेल, 0 7. आणि ह्याची काय करायची आपण बेरीज. 9 आणि 4 मिळवा, 9 आणि 4, 9 आणि 4 मिळवा, किती होतात, 13 होतात. म्हणजे 1303 इथे लिहिली आपण, हातचा 1 इथं दिला. आता या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 3 आणि 1, हे 3 आणि 1 किती झाले, 4, आणि त्यामध्ये 8 मिळवली, किती झाले, 12. आता हातचा आला 12 लिहिणार तर आपण तिथं नाही लिहिणार, तिथं आपण काय लिहिणार, 2, हातचा देणार इकडं. मग आता या संख्यांची बेरीज करा. 0 आणि 1 आणि 7 8, म्हणजे बेरीज किती आली आपली, 823. आता दुसरी संख्या लक्षात आली का बेरीज. आता बघा दुसरी संख्या काय आहे, 2467. आधी किती मिळवायचे, 283 मिळवायचे. आता लिहिताना कसं लिहायचं म्हणून सांगितलं मी, अंकाखाली अंक. 8 कुठे येईल, 6च्या खाली, 2 कुठे येणार आहे, 4च्या खाली, आणि मग त्यांची बेरीज करा. 7 आणि 3 मिळवा, 7 8 9 10, 10 असे 0, हातचा आला 1, पुन्हा 6 आणि 1 7, 7 मध्ये 8 मिळवा, बोटं आपली मोजायचे, 7 सोडा आणि त्यामध्ये 8 बोटं मिळवा, किती झाले, 15. 15शी किती लिहिले आपण, 5, हातचा द्या इकडं. हां, हे किती झाले आता, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7. इथं काही नाही आहे म्हणजे 2 आहे असं, उत्तर किती आलं, 2750. अंक आपण व्यवस्थित अंकाखाली अंक मांडायचे आणि बेरीज करत जायचे, मिळवत जायचे. आणखी एक उदाहरण बघूया बघा. हे उदाहरण बघूया 5वं. हां, तर यामध्ये काय आहे, 2834. 2834 यामध्ये ही संख्या मिळवायची आहे. हां, आता ही संख्या लिहायची कशी आपण, मी सांगितले तुम्हाला, अंकाखाली अंक. म्हणजे इथे काय येणार आहे बघा, 4च्या खाली 9 8 6 3 4 2 यांची बेरीज कशी करायची येते आपल्याला सगळ्यांना. 4 आणि 9 13, हातचा आला 1, 4 आणि 8 किती झाले, 12, पुन्हा हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, हातचा आला पुन्हा 1, किती झाले, 6, 4 आहे असं, 2 आहे. लक्षात आले का. बेरीज करत असताना अंकाखाली अंक मांडा, वजाबाकी करत असताना सुद्धा असंच करायचं आहे. हां, लक्षात आलंय, ठीक. आता मग अशी आपण बेरीज बघितली. आता आपल्याला बघायचं आहे दशांश अपूर्णांकांची बेरीज. म्हणजे दशांश चिन्ह आलं संख्यांच्या मध्ये तर आपण कशी बेरीज करायची, तेव्हा मांडणी कशी करायची. मांडणीच महत्त्वाची बघा. बेरीज येते तुम्हाला, अंक मिळवता येतात, फक्त मांडणी करता आली पाहिजे. मग अशी कसं आपण अंकाखाली अंक मांडले, आता इथं पण अंकाखाली अंक मांडायचे, पण कसं पण मांडायचं नाही आहे, पॉईंट आधी बघायचं कुठं आहे आणि मग अंकाखाली अंक मांडायचे. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आहे 3.4 अधिक 78.9. हां, आता याची मांडणी कशी करणार आपण, तर पहिल्यांदा पहिली संख्या 3.4. हां, आता दुसरी संख्या 78.9 आहे. लिहिताना कसं लिहायचं बघा, आधी पॉईंटच्या खाली पॉईंट आणि मग त्याच्या पुढचा अंक काय आहे 9, तो याच्या खाली येणार आहे. हां, आता राहिलेले अंक 78 ते कुठे येणार आहे, या बाजूला येणार आहे. म्हणजे 8 कुठे येणार आहे, 3च्या खाली, 7 कुठे येईल, याच्या पुढं, म्हणजे इथं अंक नाही आहे. हां, आणि मग आपण यांची काय करायची आहे, बेरीज. मग नेहमीसारखी बेरीज करा. आता इथे दशांश चिन्ह
आहे असं इथे येणार आहे. 4 आणि 9 13 3. हातचा मात्र इकडे येणार आहे. हा किती झाले याचे 12. पुन्हा हातचा आला 1 किती झाले 8. उत्तर काय आलं आपलं 82.3. लक्षात आले का? आता हे उदाहरण दिलं आपण 2 नंबरचं. आता यामध्ये काय बघा 24.67 अधिक 28.3 आहे. अधिक पॉईंटच्या खाली पॉईंट, मग त्याच्या पुढचा अंक काय बघा 3 या बाजूला. 3 कुठे येणार आहे 6च्या खाली, बरोबर. नाहीतर तुम्ही इथं लिहा 7च्या खाली, बरोबर आहे का ते? नाही, 3 कुठे येणार आहे 6च्या खाली. 28 कशी येणार बघा 8 येईल 4च्या खाली, 2 येईल 2च्या खाली आणि मग यांची बेरीज. आता इथं काय नाही म्हणजे 7 आहे असे येतील. 6 आणि 3 9 पॉईंट, 8 आणि 4 12, हातचाला 1 5. समजते का? हा आता शेवटचं उदाहरण बघूया बघा. इथं पॉईंट नाही आहे का पॉईंट? आता इथं पॉईंट नाही, मग आपण घ्यायचं मनाला पॉईंट. कुठे घेणार तर शेवटी घेणार. हा आता इथं पहिल्यांदा ही संख्या मांडून घेऊया. पहिल्यांदा ही संख्या काय बघा 234.5. आता दुसरी संख्या जी आहे तिथं पॉईंट नाहीये, 24 आहे फक्त. मग मी कसं लिहिणार तर दशांश चिन्ह इथं नाहीये 24च्या पुढं, म्हणून मी दशांश चिन्ह घेणार. हा आणि 24 मी कुठं लिहिणार पूर्णांकाच्या साईडला लिहिणार, म्हणजे मी 24 इकडं लिहिणार. हा म्हणजे माझे काय येईल 4 इथे येतील 2 इथे येतील. आता याच्या पुढं काय नाही आहे म्हणजे माझं काय येणार आहे 0. म्हणजे मी पॉईंट घेणार तर कुठे घेणार शेवटी घेणार, या संख्येच्या शेवटी 24.0. आता करा बेरीज 5.852. समजते का? फक्त चिन्ह दशांश चिन्ह त्याची जागा आणि मग संख्येची मांडणी करायची व्यवस्थित तर जमेल. लक्षात येते? राहिलेली उदाहरणं तुम्ही सोडवायची. उदाहरण तिसऱ्या उदाहरणामध्ये काय बघा 43.256 आणि इकडे काय आहे 42.79. आता इथे दशांश चिन्हानंतर 3 घरं आहेत, 3 संख्या आहेत, 3 अंक आहेत. इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत. आपलं ठरले काय की आधी पहिली संख्या मांडून घेणे. पहिली संख्या 43.256. दुसरी संख्या काय आहे आपली 42.79. आता दुसरी संख्या घेताना काय ठरले आपलं आधी पॉईंटच्या खाली पॉईंट, म्हणजे काय इथं पॉईंट घेतला मी, मग पुढची संख्या लिहिणार मी 79. 79 कोणत्या साईडला लिहिणार इकडं की इकडं या बाजूला लिहिणार ना. मग लिहिताना कसं लिहिणार आहे मी कुठून सुरुवात करणार इकडून करणार ना, मागून करायचं नाही. 42 तर 42 कुठे लिहिणार आपण या साईडला. ते कशी लिहिणार इकडे लिहित जायचं, म्हणजे पहिल्यांदा काय येईल 2 4 आणि 4 आणि यांची बेरीज. आता इथं काय नाही म्हणजे काय आहे 0, म्हणजेच काय 6 9 आणि 5 14, हातचाला 1 10 पॉईंट, हातचाला 1 6 आणि 8. लक्षात येते का? कळलं का? हा हे पण उदाहरण बघूया आपण. हे पण उदाहरण बघूया. इथं काय बघा 2 पॉईंट पुढं 30,156 आणि इकडे काय 28.33. तर मांडणीच महत्वाचे. मांडणी कशी करणार पहिल्यांदा ही संख्या मांडून घ्या. ही संख्या मांडता पहिल्यांदा काय बघा 2.30,156 संख्या मांडली. आता ही संख्या मांडताना कशी मांडणार तुम्ही सांगा मला. काय करणार पहिल्यांदा बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट, पुढं 33 मांडायचे 28 मांडायचे. कशी मांडणार 33 कुठं मांडणार 33 कुठं मांडणार सांगा 30च्या खाली, बरोबर. 28 कुठे येणार आहे 2च्या खाली काय येईल 8 येईल, बरोबर. आणि हे 2 कुठे येतील पुढे येतील. आता यांची बेरीज. आता इथं
काही नाही म्हणजे काय आहे शून्य, इथं काही नाही म्हणजे काय आहे शून्य. करा बेरीज. 6 5 1 3 6 पॉइंट 10 हाताला 1 3. समजते का? हा लक्षात आलं? ठीक आहे, लक्ष द्या. बेरीज बघितली, दशांश अपूर्णांकांची बेरीज बघितली. आता आपल्याला बघायचंय अपूर्णांकांची बेरीज. हा अपूर्णांकांची बेरीज करत असताना काय करायचं आहे? हा तुम्हाला कळते बघा. हा अंश, वरची संख्या असते अंश, हा असतो छेद. अंश छेद या स्वरूपामध्ये असलेली संख्या त्याला आपण म्हणतो अपूर्णांक संख्या. अशा संख्यांची बेरीज करत असताना काय करायचंय? तर पहिली स्टेप, पहिल्यांदा छेद बघायचे आपल्याला. हा छेद कसा आहे, समान आहे की नाही तो आधी चेक करायचा. इथे बघा, इथे छेद 3 आहे, इथे पण छेद 3 आहे, म्हणजे छेद कसा आहे समान. छेद समान असेल तर बेरीज कशी करायची आणि छेद समान नसेल तर कशी करायची? छेद समान असेल तर काय करायचं बघा, तर तो छेद आहे असंच ठेवायचं बेरीज करताना आणि वरच्या संख्यांची बेरीज करायची. 2 + 4 म्हणजे किती होईल 6 छेद 3. जर भाग जात असेल तर भाग घालवा. 3 किती 3 2 6 म्हणजे उत्तर किती आलं माझं 2/1. तर 2/1 म्हणजे उत्तर किती आलं 2. छेदस्थानी 1 असेल नाही लिहिलं तरी चालतं. समजलंय? काय केलं? पहिल्यांदा छेद चेक करायचं. छेद समान असेल आहे असं लिहिला, एकदाच लिहिला बघा. बेरीज केली का पण नाही, अंशांची बेरीज केली. किती आली 6. 6/3. भाग जात असेल तर घालवा, नसेल तर तसंच ठेवा. समजलंय? आता पुढचं उदाहरण. आता यामध्ये काय बघा, छेद इथे 6 आहे, इथं 3 आहे. छेद समान आहे का? नाही. पण समान करता येईल का आपल्याला? इथे 6 आहे, तिथे 3 आहे. काय करता येईल? 3 चे 6 करता येईल का? कसं करता येईल? 3 च्या पाड्यात 6 आहेत का? आहेत की नाही? म्हणजे इथं आपल्याला छेद समान करता येईल. कसं करता येईल? तर या 3 ला 2 न गुणलं की छेद समान होतं. 3 2 6. मग आता याला गुणलं तर याला सुद्धा गुणायचं. हा म्हणजे छेद समान करून घ्यायचं. मग पहिली संख्या आहे अशी गेली आणि याला 3 न गुणा, हे 2 न गुणा म्हणजे किती झाले बघा. मांडूया पहिल्यांदा. हा वरची संख्या 2 आहे, याला सुद्धा कशाने गुणायचंय 2. दोघांना पण गुणलं आपण 2. बरोबर? का गुणलं? कारण आपल्याला छेद समान करायचा आहे म्हणून. म्हणजे इथे किती आलं बघा 3 चे 6 आहे असे. 2 2 4 3 2 6. आता झालं का छेद समान? समान झाल्यावर काय करायचं म्हणून सांगितलंय? आहे असा लिहिलंय आणि अंशांची बेरीज मांडायची. 3 + 4 किती आले 7/6. आता भाग जातो का? नाही जात, आहे असंच ठेवलं तरी चालतं. काय केलं आपण इथं? छेद समान करून घेतलं. बरोबर? पाडे आले पाहिजेत, त्यासाठी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्याला छेद समान करणे म्हणजे यांचा आपण इथं लसावे काढलेले आहे. हा छेद समान करणे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढची आता इथं 6/8 + 5/3. आता इथं छेद किती आहे 8, इथे किती आहे 3. छेद समान नाही म्हणजे इथे छेद समान करायचंय. आता छेद समान करत असताना इथं 8 ही मोठी संख्या, 3 ही लहान संख्या. 3 च्या पाड्यात आहेत का 8? नाही आहे. हो ना? मग आता काय करायचं आपल्याला? आता काय करायचं? या संख्येनं या दोघांना गुणायचं, या छेदानं या दोघांना गुणायचं. छेद समान होतं. काय करायचं? या छेदानं या दोघांना गुणायचं. म्हणजे तिरका आणि आडवा गुणाकार करायचा. कसं करायचं? तिरका आणि आडवा. पहिल्यांदा हा गुणाकार आणि मग हा गुणाकार करायचा. नेहमी लक्षात ठेवा. मग तिरका 3 × 18 हा तिरकस गुणाकार केला. 3 × 18 छेद 3 × 8 = 24 अधिक आता या 8 ने याला गुणा. 8 × 40 छेद या 8 ने 3 ला गुणा. 8 × 24 झालं का छेद समान? हा आता छेद समान झाल्यावर आपण काय करायचं ठरले आपलं? छेद आहे असं लिहिणे आणि अंशांची बेरीज 18 + 40. ठीक झाले?
छेद 24. आता इथं भाग जात असेल तर भाग घालवायचे. 24, 58 या संख्यांना भाग जात असेल भाग घालवा. 2 भाग जातो इथं बघा. घालवलं तरी चालतो, नाही घालवलं तरी चालतो. इथंपर्यंत कळालं का? लक्षात आलं? हा. आता आपण आणखीन एक उदाहरण बघू. इथं बघा संख्या 12/5 अधिक काय आहे 3, म्हणजे एक अपूर्णांक आहे आणि एक पूर्णांक आहे. प्रश्न पडला असेल तुम्हाला आता हे कसं सोडवायचं. इथं छेदच नाही आहे. आता इथं छेद नाही आहे म्हणजे छेद 1 आहे असं समजून घ्यायचं. 12/5 अधिक 3/1 मांडून घ्या. तुम्हाला समजत नसेल तर मांडून घ्या आणि छेद समान करा. आता इथं छेद इथं एक 5 आहे, तिथे 1 आहे. छेद समान मला करायचे. इथं 1 च्या ठिकाणी 5 करायचे. म्हणजे मला काय करावं लागेल बघा. या 5 ने याला गुणलं की होईल की समान. 5 1 5. इकडे उलट गुणायची गरज आहे का पुन्हा? नाही. म्हणजे पहिली संख्या मी आहे अशी मांडली अधिक या 5 ने याला गुणलं, मग याला सुद्धा गुणायचं. दोघांना गुणायचं. 5 3 15 5 1 5. झालं का छेद समान? आता छेद समान झाला आहे असं लिहिला. 12 अधिक 15 तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा मांडा आणि मग लिहा. 27/5. समजतंय? आता पुढचं 5वं उदाहरण. आता 5व्या उदाहरणामध्ये काय आहे? पूर्णांक इकडे आहे, अपूर्णांक तिकडे आहे. मग सरकस काय करणार आता इथं आपण? इथं छेद काय नाहीये म्हणजे काय करणार? 1 घेणार. म्हणजे 6/1. तुमच्या साठी करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालतंय, काही नाही. आता इथं 7 आहे, इथं 1 आहे म्हणजे मी काय करणार? 7 न या दोघांना पण गुणणार. म्हणजे काय होईल? 6 7 42 छेद 7 1 7 अधिक 9/7. झालं का छेद समान? म्हणजे पुढं काय करणार आता मी? छेद आहे असं लिहिणार आणि या दोघांची बेरीज 42 अधिक 9 किती? 51/7. असं फास्ट उत्तर द्यायला लागलं बघा. गौरव छान, व्हेरी गुड. लक्षात आलं की तुमच्या? अपूर्णांकांची बेरीज करत असताना पहिल्यांदा काय बघायचं आहे? पहिल्यांदा बघायचं आहे छेद समान आहे का. असेल तर डायरेक्ट बेरीज छेद लिहा आणि डायरेक्ट बेरीज करा. नसेल तर छेद समान करून घ्यायचे. मग त्यावेळेला काही वेळेला तुम्हाला दोन्ही ठिकाणी तितकंच गुणाकार करावा लागेल, काही ठिकाणी आपल्याला एकदाच करावं लागेल. लक्षात येते? उदाहरण बघायचं आहे आणि आपल्याला काय करायचं? छेद समान करून अपूर्णांकांची बेरीज करायची. समजते का? लिहून